चला पुढचा पार्ट बघूया. खूप इंटरेस्टिंग पार्ट आणि डेफिनेटली हा सगळ्यांना समजणार असा पार्ट आहे. सो फोर्स रिलेटेड पार्ट आहे बघा. जर आता थोडंसं आपण मोटरकडे चाललेलं आहे. मोटरकडं मी तुम्हाला मोटरचं प्रिन्सिपल सांगितलं होतं. पुन्हा एकदा मी सगळं मोटरमध्ये पण ते एक्सप्लेन करणार आहे. बट आता त्या मोटरच्या आतमध्ये त्या कॉईलवरती कसा फोर्स ॲक्ट होतो, कुठल्या डायरेक्शनला फोर्स ॲक्ट होतो, त्यासाठी तुम्हाला पाम रूल माहीत पाहिजे. मी सांगितलं होतं मागच्या लेक्चरला, पुन्हा एकदा सांगतो. हाऊ टू आयडेंटिफाय पाम रूल. लुक ॲट दिस पाम, राईट हँड, उजव्या हाताचा पाम रूल. सो हा जो पाम आहे ना, हा पाम ज्या डायरेक्शनला असेल त्या डायरेक्शनला फोर्स असतो. सो आता हा पाम तुमच्या डायरेक्शनला आहे. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ द फोर्स. These are my fingers. These fingers are directing upwards. So these fingers represents magnetic field. And this is the thumb. Thumb या direction ला. So thumb represents direction of current. So direction of current, magnetic field, direction of force. Direction of force, magnetic field, direction of current. But motor असल्यामुळे output force आहे. Input हे दोघं जण असतील, हा आणि हा. So input current, इनपुट फील्ड. सो फोर्स या साईडला असेल. मी जर असं पकडलं, इनपुट करंट इकडे आहे, फील्ड इकडे आहे, तर फोर्स या साईडला असेल. सो वी आर गोइंग टू आयडेंटिफाय द फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर. बघा हेडिंग लिहितो मी. फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर in magnetic field. एक कंडक्टर आहे आणि तो मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला आहे. बघा खूप इंटरेस्टिंग आहे. डेफिनेटली प्रत्येकाला हे समजणार. फक्त हे माहीत पाहिजे. मी म्हटलं ना, पाम रूल माहीत पाहिजे. पाम रूल माहीत असेल तर डेफिनेटली हा पॉईंट प्रत्येकाला समजणार. काय हेडिंग आहे? ए फोर्स ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड. एका मॅग्नेटिक फील्डमध्ये एक कंडक्टर ठेवलेला आहे, तर त्याच्यावरचा फोर्स सांगा. हां, त्याच्यातनं करंट पण जाणार आहे. फोर्स करंट कॅरिंग आहेच ना. म्हणजे कंडिशन काय पाहिजे? एकतर तो कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला पाहिजे, ॲज वेल ॲज त्या कंडक्टरमधून करंट जाणार पाहिजे. मग कसाही इकडे तिकडे कसाही सांगा. म्हणजे फील्ड मिळालं, कंडक्टर मिळाला, फील्ड मिळालं, कंडक्टर मिळाला, फोर्स मिळेल. मग हे कुठं पण कसं पण असू दे, फोर्स सांगू शकतो ना आपण. इमॅजिन करूया. लेट्स कन्सिडर दिस इज नॉर्थ पोल, लेट अस कन्सिडर दिस इज साऊथ पोल. आणि याच्यामध्ये मी एक असा कंडक्टर उभा ठेवतो आणि हा करंट पाठवतो. आता नॉर्थ कडून साऊथला मॅग्नेटिक फील्ड असतं, आपल्याला माहिती आहे. आउटसाईडमध्ये इनसाइड साऊथ टू नॉर्थ असतं, बट हे आउटसाईड म्हटलं की नॉर्थ टू साऊथ टू नॉर्थ असतं इनसाइड. सो आउटसाइड नॉर्थ टू साऊथ असतं. सो हे झालं मॅग्नेटिक फील्ड. चला, दोन डायरेक्शन मिळाल्या का? मिळाल्या. करंट कसं चाललेला आहे? करंट खालून वरती चाललेला आहे. फील्ड कसं चाललेलं आहे? फील्ड डावीकडून उजवीकडे चाललेलं आहे. मराठी कळतं ना माझं तुम्हाला सगळ्यांना? बघा. सो करंट विच इज गोईंग इन अपवर्ड डायरेक्शन अँड द फील्ड विच इज गोईंग टू द राईट साईड, दॅट इज फ्रॉम नॉर्थ टू द साऊथ. सिंपल. इथपर्यंत कळलं? आता दोन डायरेक्शन माहीत झाल्या. फोर्स कुठं असेल? दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट, दिस इज द डायरेक्शन ऑफ फील्ड. सो वेअर इज फोर्स? माझा पाम कुठं आहे? बघा, पाम आतल्या साईडला आहे. म्हणजे ह्या कॉईलवरती फोर्स आतल्या साईडला ऍक्ट होणार आहे. म्हणजे मी असं लिहू आतमध्ये. सो जो फोर्स आहे बघा, सो हे झालं फील्ड, हा झाला करंट. सो हा असेल फोर्स. हा फोर्स म्हणजे ऍक्च्युली इनवर्ड म्हणूया. आतल्या साईडला ना फोर्स, इनवर्ड. लक्षात येते का? सो फोर्स इनवर्ड. का? करंट वरती, फील्ड इकडे, फोर्स इकडे. अरे इमॅजिन होत आहे. नेक्स्ट, समजा मी अशी डायरेक्शन कन्सिडर करतो. नॉर्थ इथंच आहे सपोज, साऊथ इथंच आहे. म्हणजे फील्ड लाईन अशा असतील. सो फील्ड या साईडला झालं आणि कंडक्टर आपण असा दाखवलं आणि त्याच्यामधनं करंट वरून खाली येतोय. काय होतंय? करंट वरून खाली येतोय. या डायग्राम मध्ये काय झालं? करंट खालून वरती चाललेला आहे.
सो फोर्स आतल्या साईडला मिळाला, इनवर्ड. बट ह्या डायग्राममध्ये बघा करंट वरून खाली येतोय. चला पाम रूल घेऊया. चला करंट वरून खाली, करंट वरून खाली, पाम इकडे, सॉरी माझी बोटे इकडे. सो माय फिंगर्स रिप्रेझेंटिंग द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, सो टुवर्ड दिस साइड. माय थंब रिप्रेझेंटिंग द डायरेक्शन ऑफ करंट डाउनवर्ड. सो वेर इज माय पाम, लुक ॲट द, दिस इज मॅग्नेटिक फील्ड, दिस इज करंट. सो वेर इज द पाम, बाहेरच्या साईडला तुमच्याकडे फोर्स आहे. सो आपण हे फोर्स असं दाखवूया. म्हणजे समजा करंट खाली असेल, मॅग्नेटिक फील्ड इकडं असेल, तर फोर्स इकडं असेल, म्हणजे आउटवर्ड असेल. बघा फोर्स आउटवर्ड. अरे समजतंय का? आता हे आपण सिंपल कंडक्टरसाठी सांगितलं. आता हेच आपण काय करूया, कॉईलसाठी बघूया. बघा तुम्हाला डेफिनेटली लक्षात येईल, मजा येईल. इथपर्यंत मजा आली असेल आय थिंक. बघूया पुढची मजा येते का. हे समजलं? चला तर मी काय करतो की या ठिकाणी जस्ट कॉईल कन्सिडर करतो, कॉईल. मग बघूया कॉईलवरती कसा फोर्स ॲक्ट होणार आहे. ओके, तर त्यासाठी मी काय करतो, पुन्हा एकदा नॉर्थ साऊथ फील्ड घेतलं. तर फील्ड कसं असतं, हे असं असतं. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ फील्ड, बी बार म्हणतो मी. डायरेक्शन ऑफ फील्ड म्हणजे हे तर मिळालं आपल्याला, इकडे चाललंय. करंट माहीत नाही अजून कुठे आहे. बट आता मी काय करतो, याच्यामध्ये मी एक कॉईल अशी कन्सिडर करतो. कशी करू, कशी करू, कशी करू, कशी करू. हां, आता गंमत आहे बघा. सो ह्या कॉईलमधनं करंट चालला, करंट चालला, करंट चालला, करंट चालला, करंट खाली आला. बघा आता कॉईलला बाजू किती मिळाल्या, ए बी सी डी, 4 बाजू मिळाल्या. आता एकतर ए बी आणि सी डीसाठी काही फोर्स अप्लाय होणार नाही आहे, कारण अँगल तिथं 0 दिसतोय. फोर्स इज इक्वल टू बी आय एल साईन थिटा असतं. सो साईन 0 आला की सगळा फोर्स 0 होतो. त्यामुळं ह्या साईडसाठी आणि ह्या साईडसाठी फोर्स ॲक्ट होणार नाही. म्हणजे मगाशी सुद्धा जो आपण उभा कंडक्टर लावलेला होता, तो आडवा लावून नाही चालणार, तो उभाच लावला पाहिजे तरच फोर्स ॲक्ट होणार, अदरवाईज फोर्स 0. त्यामुळं ए बी आणि सी डी विसरून जा. मग आता राहिलं कोण, हा आणि हा राहिला. आता तुम्हाला माहित आहे, हा असेल तर मगाची पहिली कंडिशन, हा असेल तर मगाची दुसरी कंडिशन. मग मला सांगा, हा असा असेल, करंट वरती चाललाय ना, आणि हा करंट खाली येतोय. करंट तोच आहे, बट करंटची डायरेक्शन बदलते. या एडी मध्ये डायरेक्शन वरती आहे आणि सी बी मध्ये डायरेक्शन खाली आहे. मग चला ए बीचा विचार करूया, फक्त ए बीचा. ए बी साठी कंडक्टर असा दिसतोय, करंट असा दिसतोय, फील्ड इकडं दिसतंय. सो फील्ड इकडं, करंट वरती, फोर्स कुठं असेल, आतल्या साईडला असेल. याचा विचार करूया सी बीचा. कंडक्टर असा दिसतोय, सो करंट खाली चाललाय, फील्ड इकडं दिसतंय, सो हे फील्ड दिसतंय. सो करंट खाली, फील्ड इकडे. सो वेअर इज फोर्स, फोर्स तुमच्या साईडला, म्हणजे आउटवर्ड फोर्स असेल. म्हणजे मला सांगा, या साईडवरती फोर्स आत ॲक्ट झाला, कॉईल आत गेली, आत गेली ना, आत गेली. या साईडला फोर्स बाहेर ॲक्ट झाला, कॉईल बाहेर आली. अरे काय कळतंय का? बघा समजा ही कॉईल आहे, बरं ही दाखवतो, ही कॉईल आहे, दिसते सगळं ना, ही कॉईल आहे. या आणि या बाजूचा विचार करायचा नाही, राहिलं फक्त हे नाही. हे म्हणजे कोण आहे, एडी. हे म्हणजे कोण आहे, सी बी. एडी वरती फोर्स कुठे ऍक्ट झालाय, आत. सी बी वरती फोर्स कुठे झालाय, बाहेर. सो कॉईल कशी फिरेल, अशी फिरेल. म्हणजे ही साईड आत जायला बघते, चला आत गेली. अरे अजून सोपं करू, दिस इज द कॉईल. एडी सी बी ह्या दोन लाईनचा विचार नाही होणार. हां ते फिरणार आहे त्याच्याबरोबर, बट विचार नाही होणार. चला ही साईड कुठं जायला बघते, फोर्स आत ॲक्ट होतोय ना, लिहिलं ना मी इथं पण दाखवलं. सो ही साईड आत जाणार आहे आणि ही साईड बाहेर येणार आहे, म्हणजे कॉईल फिरेल ना. इथं कॉईल अशी, येस येस,
ही साईड आत जाते, ही साईड बाहेर येते. सो कॉईल फिरायला लागली, जेवढा करंट जाईल तेवढी कॉईल अजून फिरत राहणार आहे. झालं की मग करंट दिल्यामुळे कॉईल फिरली, मोटर झाली, मोटर तयार. दिस इज द मोटर. फॅन फिरतो ना, फॅनमध्ये जी कॉईल असते ती फिरते का? सो दॅट कॉईल इज रोटेटिंग अकॉर्डिंग टू द करंट. सो दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ मोटर. आय होप लक्षात आलं असेल तुमच्या. समजलं का हे मी जे काय सांगितलं ते? कारण याच्यावरून आपल्याला मोटरचं प्रिन्सिपल शिकायचं आहे. हे कळलं का नीट सगळ्यांना? बघा, रिपीट करून बघा. त्यासाठी पाम रूल किंवा त्याला तुम्ही लेफ्ट हँड रूल सुद्धा म्हणू शकता. लेफ्ट हँड रूल सुद्धा यामध्ये अप्लाय होतो. ओके, चला हे झालं फोर्स ॲक्टिंग. चला आता इलेक्ट्रिक मोटर बघूया. मग हेडिंग मी आहे तसंच ठेवतो, पुढचं हेडिंग लिहूया आपण, इलेक्ट्रिक मोटर. मोटर आणि जनरेटर असतात ना. आता आज आपण मोटर बघू, जनरेटर नेक्स्ट बघू. सो मोटरचा अर्थ बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी आधीही सांगितला होता, फॅन फिरतोय, सो इट इज वन ऑफ द मोटर. रानामध्ये शेतामध्ये मोटर असते, मोटर पाणी खेचायचं काम करते. बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये मोटर असते, फिरत असते ना. लाईट असेल तरच मोटर फिरते ना. सो व्हॉट इज द बेसिक फंक्शन? इलेक्ट्रिक एनर्जी is converted into mechanical energy. This is the function of the motor. कारण इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे आपण त्या मोटरला कोण देतोय, म्हणजे त्या कॉईलला कोण देतोय इनपुट? करंट देतोय. आणि इनपुट करंट दिल्यामुळे ती कॉईल फिरते. फिरते म्हणजे रोटेशन्स. फोर्स आला ना, फोर्स आला, टॉर्क आला. हा अजून एक सांगायचं राहिलं, ह्या फोर्सला टॉर्क सुद्धा म्हटलं जातं बघा. कारण टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं, किंवा टॉर्कला इक्वल अँड अपोजिट फोर्स म्हटलं जातं. हा सुद्धा पुढचा पार्ट आहे, तरी सुद्धा लक्षात ठेवू शकता. आता दोन्ही साईड फिरल्या ना म्हणजे टॉर्क ऍक्ट झाला. टॉर्क, दोन फोर्स आहेत बघा, इक्वल अँड अपोजिट फोर्स. एक फोर्स आत, एक फोर्स बाहेर, इक्वल अँड अपोजिट फोर्स. म्हणून कॉईलला त्यानं असं फिरवलं. सो कॉईलवरती टॉर्क ॲक्ट झाला. त्याला कपल ऑफ फोर्स सुद्धा म्हटलं जातं. दोन फोर्सेस, इक्वल अँड अपोजिट फोर्सेस, त्याला टॉर्क म्हटलं जातं. ओके, सो टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, अशी पण डेफिनेशन असते. सो इलेक्ट्रिक करंट दिल्यामुळं काय झालं? रोटेशन झाले. सो इलेक्ट्रिक करंट म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट कशा झाली? रोटेशन म्हणजे मेकॅनिकल एनर्जी. सो इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी इज द बेसिक फंक्शन ऑफ द मोटर. बट हे फंक्शन कुणावर डिपेंड आहे? जेव्हा एखाद्या कॉईलमधून करंट पाठवला जाईल, ती कॉईल मॅग्नेटिक फील्डवर मध्ये असेल तर त्या कॉईलवरती फोर्स ॲक्ट होतो. ओके, वेन करंट कॅरिंग कॉईल is placed in magnetic field, the force किंवा टॉर्क पण म्हटलं तरी चालेल, टॉर्क ॲक्टिंग ऑन इट. म्हणजेच काय होणार आहे? कॉईल रोटेट होणार आहे. दिस इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द मोटर मोनी. मग आता मोटरची जी डायग्राम आहे ती मागाशी बघितली सेम तशीच डायग्राम. इथं नॉर्थ काढा, इथं साऊथ काढा. हे फील्ड, ह्या फील्डमध्ये ही अशी कॉईल ठेवायची असं दाखवलं. आता ही कॉईल इथं अशी जोडली जाते एका पर्टिक्युलर सिस्टीमला. तुम्हाला बुकमध्ये पण ही डायग्राम बघायला मिळेलच. ओके, सो ही असेल कॉईल. आता कॉईलला इथं ब्रशेस असतात, ह्या ब्रशला ही कॉईल जोडलेली असते. सो ह्यांना कार्बन ब्रशेस असं म्हटलं जातं. कार्बन ब्रश असतात ते. हा जो सेंटरचा पार्ट आहे ना त्याला ॲक्सेल म्हटलं जातं. ॲक्सेल हे कन्स्ट्रक्शन आहे बघा मोटरचं. आणि इथं कॉईलच्या वरती रिंग्ज असतात. रिंग्ज यांना स्प्लिट रिंग्ज म्हणतात. आणि हा आपला सप्लाय थ्रू स्विच के म्हणतो मी. म्हणजे मोटरच्या आतमध्ये फार काय वेगळं नाहीये. मोटरच्या आतमध्ये काय दिसते तुम्हाला? तर नॉर्थ साऊथ मॅग्नेटिक फील्ड आहे आणि त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये कॉईल ठेवलेली आहे आणि त्या कॉईलमधून इलेक्ट्रिक करंट पाठवलेला आहे. चला मग ती कॉईल रोटेट होणार आहे. झालं. सो फंक्शन काय आहे?
जर एखाद्या कॉइलमधून करंट पाठवला आणि जर ती कॉइल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवली असेल तर त्या कॉइलवरती फोर्स किंवा टॉर्क ॲक्ट होतो, म्हणजे ती कॉइल फिरायला लागते. समजलं? सिंपल, सोप्या भाषेमध्ये. इंग्लिशमध्ये सांगितलं, मराठीमध्ये सांगू. वेन करंट कॅरिंग कंडक्टर और करंट कॅरिंग कॉइल इज प्लेस्ड इन द मॅग्नेटिक फील्ड, इट ॲक्ट्स ए टॉर्क और इट एक्सपिरियन्सेस ए टॉर्क, इट एक्सपिरियन्सेस ए फोर्स. मराठीत समजलं? आता इंग्लिशमध्ये सांगू. जेव्हा एखाद्या कॉइलमधून करंट पाठवलं जाईल आणि ती कॉइल जर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेली असेल तर ती कॉइल स्वतःवरती एक फोर्स एक्सपिरियन्स करते, म्हणजे ती कॉइल फिरायला लागते. दोन्ही लँग्वेजमध्ये समजलं? सो दिस इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द इलेक्ट्रिक मोटर. सो आज काय काय झालं समजलं? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन, सोलेनॉइड, टोरॉइड, फोर्स, आणि त्या फोर्सवरूनच हे मोटर. आता याला रिव्हर्स ॲप्लिकेशन किंवा रिव्हर्स प्रिन्सिपल होतं ते म्हणजे जनरेटरचं, ते सुद्धा आपल्याला ह्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. सो आय होप की तुम्हाला जेवढं मी आज सांगितलं असेल ते डेफिनेटली समजलं असेल. सो एन्जॉय द लेक्चर. काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. थँक्यू सो मच.